एकदम मस्त एक नंबर इतकी टेस्टी। तुम्ही बघा, मी नुसतीच खाते हिला मिरची एकदम मस्त अशी। मी हिला रक्षाबंधनला गोडधोडाचा पदार्थ बनवला होता आणि त्याच्यासोबत मी ही मिरची तोंडी लावायला बनवली, पण मस्त अशी। बघा आतमध्ये पण एकदम छान असं आपलं जे पीठ मी भरलं होतं ना, ते एकदम छान आपलं शिजलं आहे। काहीच न एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर चला, इथे मी मिरची घेतली आहे, ढोबळी मिरची आहे ती जाडसर। तिला छान मी धुवून घेतली आणि त्याचे देठ काढून तिला मधून कट करून घेतला आहे। आता मी डाळचं पीठ घेतलं आहे। डाळच्या पिठामध्ये हळद आणि मीठ घालून घेते मस्तपैकी। त्यात बाकी काही घालायचं नाही। जिरं घातलेलं आहे, तुम्हाला जिरं नसेल घालायचं ओवा घालू शकता, एकदम चवीला छान लागते। त्याला भाजायचं वगैरे काही गरज नाही। आधी असंच आपण आता त्या मिरच्यांमध्ये मस्तपैकी असं भरूया, एकदम दाबून अशा मिरच्या भरून घ्यायच्या। मिरची जर जरा तिखट असेल तर त्यातले बिया काढून घ्यायच्या। हे फिक्की त्यामुळे मी काढल्या नाही आहे। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मस्त भरून घेतलेल्या आहे। तुम्हीच पहिल्यांदा बनवणार असाल तर त्याला थोडा दोरा बांधून घ्यायचा, म्हणजे आतलं पीठ निघणार नाही। आता मी कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल पण एकदम कमी लागते। त्यात जिरं घालून घेतलं, जिरं थोडं तळतळलं, एकदम तेल गरम करायचं नाही, नाहीतर त्या जळतात। आणि मी एक ह्या साईडला एक दुसऱ्या साईडला असं पद्धतीने मी मिरच्या ठेवून घेते, म्हणजे आपल्या मिरच्या सगळीकडून छान भाजल्या जातात। एकदम साध्या सोप्या झटपट होणारी ही मिरची आहे। रक्षाबंधनला आपण मस्त काहीतरी बनवूया टेस्टी, त्याच्यासोबत ह्या मिरच्या तोंडी लावायला मस्त एकदम। अशा पद्धतीने आता सगळ्या मिरच्या ठेवून घेतल्या आहे। तुमचं जर एकदम पीठ वगैरे खाली पडत असेल तर दोऱ्याने मी सांगितलं तसं बांधून घ्यायचं। आता मी झाकण ठेवून घेते, झाकण थोडं 5 मिनिट ठेवून घ्यायचं आणि एकदम मंद आचेवरती ठेवायच्या। आता 5 मिनिटांनी आपल्या एका साईडने छान परतून झाले आहे। आता मी दुसऱ्या साईडने पण परतून घेते। अशा पद्धतीने आपल्या मिरच्या आता रेडी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा। बाय।